नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या समाजातील एक ज्वलंत असा विषय म्हणजे हुंडा बळी, हुंडा एक सामाजिक समस्या ह्या विषयाचा मराठी निबंध माहिती घेऊन आलेली आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका व शक्य असेल तर आपल्या मोठ्यांनाही ही माहिती शेअर करा. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल अशांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला पाहूयात. हुंडाबळी एक सामाजिक समस्या. जर आपल्याला हुंडा प्रणालीबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला थोडेसे इतिहासात जावे लागेल. आपल्या पूर्वजांनी अनेक कारणांसाठी हुंडा प्रणाली सुरू केली, परंतु आजकाल यामुळे सामाजिक वातावरणात समस्या उद्भवत आहेत. हुंड्याची व्यवस्था भारतात ब्रिटिशांच्या आधीपासूनच सुरू झाली. त्या काळात मुलीचे लग्न करण्यासाठी पैसे द्यावे लागत होते. यामागील संकल्पना अशी होती की लग्नानंतर आपली मुलगी आर्थिकदृष्ट्या स्थिर राहू शकेल, म्हणून वधूचे पालक लग्नात कन्या स्वतंत्र व सुखी होईल याची खात्री करण्यासाठी वधूला भेट म्हणून मालमत्ता, जमीन, गाडी, दागिने किंवा पैसे देत असत. तथापि जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा त्यांनी स्त्रियांना कोणतीही मालमत्ता मिळवण्यास प्रतिबंध केला आणि मालमत्ता, जमीन किंवा कोणतीही मालमत्ता स्त्रिया खरेदी करू शकत नाहीत असा कायदा केला. म्हणूनच तिच्या आई वडिलांनी वधूला दिलेल्या सर्व भेटी पुरुषाच्या मालकीचे झाले. या नियमामुळे हुंडा पद्धती पूर्णपणे बदलली. पालक आपल्या मुलींचा द्वेष करतात आणि त्यांना फक्त एक मुलगा हवा आहे, कारण मुलीला लग्नात हुंडा द्यावा लागेल. पुरुषांइतके समान हक्क नसते. महिलांचे हक्क आवाज दडपला जात आहे. हुंडा हा अनेक प्रकारे मागितला जातो. कधी तो कोणत्या वस्तूच्या स्वरूपात असतो, कधी तो पैशाच्या स्वरूपात असतो. हुंड्याची मागणी करणे हे समाजाच्या सामूहिक लोभाचे उदाहरण आहे. भरपाईच्या नावाखाली खंडणी, नववधूच्या शिक्षणाच्या किमतीची सामाजिक स्थिती, त्याची आर्थिक स्थिरता हे भारतीय विवाहाचे प्रमुख घटक आहेत. खूप वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या अशी मुलाच्या घराची अपेक्षा असते. वास्तविक कार्याच्या अगोदर सहमत झालेल्या रकमेनुसार जर मुलाला तसे भेटले नाही तर कधी कधी लग्न सुद्धा मोडले जाते. हुंडा प्रणाली संपूर्णपणे पुरुष प्रधान स्वरूपाचे प्रकटीकरण आहे, जिथे मानसिक आणि शारीरिक क्षमतांच्या बाबतीत पुरुषांना स्त्रियांपेक्षा उच्च पातळीवर मानले जाते. अशा सामाजिक अंमलबजावणीच्या संरचनेच्या पार्श्वभूमीवर महिला या आपल्या आदेश आणि आपण सांगेल ते ऐकण्यासाठी आहेत असे गृहीत धरले जाते. अशा सामाजिक अंमलबजावणीच्या संरचनेच्या पार्श्वभूमीवर महिला या आपला आदेश आणि आपण सांगेल ते ऐकण्यासाठी आहे असे गृहीत धरले जाते. प्रथम वडील आणि नंतर पतीकडून आर्थिक दृष्टिकोनातून महिला ही एक ओझे आहे अशी समजूत असते. हुंडा प्रणालीमुळे वाढणारी ही भावना मुलगी मूल म्हणजे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अजून खराब करेल अशी भावना निर्माण झाली आहे. प्रथम वडील आणि नंतर पतीकडून आर्थिक दृष्टिकोनातून महिला ही एक ओझे आहे अशी समजूत असते. हुंडा प्रणालीमुळे वाढणारी ही भावना मुलगी मूल म्हणजे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अजून खराब करेल अशी भावना निर्माण झाली आहे. हुंडा म्हणजे मुलींना एक आर्थिक जबाबदारी म्हणून पाहिले जाते आणि त्यामुळेच मुलींना नेहमीच एक दुय्यम स्थान दिले जाते. गर्भचाचणी करून मुलगी असेल तर गर्भपात केला जातो आणि मुलीला मारले जाते. मुलींना शिक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याचदा दुर्लक्षित केले जाते, जेथे मुलांना जास्त प्राधान्य दिले जाते. लग्न ठरवताना जर ठरलेली हुंड्याची रक्कम वस्तू वेळेवर दिली गेली नाही तर मुलीचा जाच चालू होतो. मुलाच्या कुटुंबाद्वारे वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात, ज्या मुलीच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत टाकतात. मुलीच्या कुटुंबाच्या असमर्थतेमुळे घरगुती हिंसा, शाब्दिक गैरवर्तन किंवा कधी कधी मुलींचा मृत्यू देखील होतो.
सतत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने महिलांना आत्महत्या करण्यास किंवा नैराश्यात जाण्यासाठी प्रवृत्त केले जाते. मुलीचे लग्न करणे हे पैशाशी संबंधित आहे, कारण वराच्या कुटुंबाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हुंडा मागितला जात आहे. कुटुंबे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात आणि तारण ठेवतात, ज्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होते. मुलीला लग्न करण्यासाठी हुंडा देण्याची कल्पना स्त्री पुरुष संबंधात असमानतेची भावना वाढवते आणि पुरुषांना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ ठरवते. मुलींना शाळेत प्रवेश दिला जात नाही. घराच्या कामाव्यतिरिक्त इतर भूमिकांसाठी स्त्रिया अक्षम असल्याचे सांगण्यात येते आणि नोकरी न करण्यास त्यांना सांगितले जाते. त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचे हक्क दडपले जातात. घराच्या कामाव्यतिरिक्त इतर भूमिकांसाठी स्त्रिया अक्षम असल्याचे सांगितले जाते आणि नोकरी न करण्यास त्यांना सांगितले जाते. त्यांच्या मताकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचे हक्क दडपले जातात. हुंडा पद्धतीमुळे सामाजिक वातावरणात समस्या निर्माण होत आहेत. गरीब पालकांना त्यांच्या मुलीला कोणताही वर मिळत नाही. जो पैसे घेतल्याशिवाय आपल्या मुलीशी लग्न करेल, त्यांना आपल्या मुलीचे लग्न लावण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. पालकांकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे बालहत्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यांना मुलगा हवा आहे ते जाणून बुजून त्यांच्या अर्भक मुलीला ठार मारतात. हुंडा प्रणाली हिंसाचार निर्माण करीत आहे. पारंपरिक हुंडा प्रथा संदर्भात अशिक्षित असल्यामुळे ते याचा गैरवापर करीत आहेत. हुंडा हा स्त्रियांवर पूर्ण अन्याय आहे आणि तिला समाजात समान दर्जा मिळत नाही. या कारणास्तव पुरुष नेहमीच स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ असतात. हुंडा निषेध कायद्याअंतर्गत हुंडा देणे किंवा घेणे बेकायदेशीर आहे. गुन्हा आहे. जर एखादी व्यक्ती हुंडा देत असेल किंवा घेत असेल तर त्याबद्दल आपण तक्रार करू शकता. हुंडा आणि मुलींवर होणारा अन्याय यावर बंदी घालण्यासाठी वेगवेगळे कायदे केले आहेत. हा कायदा केवळ बेकायदेशीर हुंडा घेण्याची प्रथा अयोग्य असल्याचे सांगतो. यामध्ये लग्नादरम्यान मालमत्ता, मौल्यवान सुरक्षा जसे की दागिने आणि रोख देवाणघेवाणीचा समावेश आहे. हुंड्याविरुद्ध लढा देण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे आणि कलमांमध्ये सुधारणा करणे कधीही पुरेसे नाही. त्याऐवजी या कायद्याची निर्दय आणि कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपांची गांभीर्याने दखल घेतली तरीही योग्य तपासणी प्रक्रियेअभावी अनेकदा आरोपी मोकळे होतात. सरकारच्या अपराधींसाठी कठोर धोरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि पद्धतशीर बदलांद्वारे कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हुंडा प्रणाली विरुद्ध सामाजिक जागरूकता निर्माण करणे ही या वाईट प्रथा निर्मूलनाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. मोहिमेने समाजातील सर्व वर्गापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि हुंडा प्रथेविरुद्ध कायदेशीर तरतुदींविषयी ज्ञान पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुलींना या सामाजिक दुष्परिणामांविषयी शिक्षण देण्याचीही गरज आहे. हुंडा प्रथेच्या दुष्ट प्रथेविरुद्ध पाठपुरावा करण्यासाठी एक देश म्हणून भारताला सध्याच्या मानसिकतेमध्ये महत्वपूर्ण फेरबदल करण्याची गरज आहे. आजच्या सामाजिक वातावरणात स्त्रिया पुरुषांप्रमाणेच काहीही करू शकतात हे त्यांना समजले पाहिजे. जर वराच्या पालकांनाही हुंडा म्हणून लग्न करताना पैशाची मागणी केली तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि चुकीचे आहे. अशा पद्धतीला आपण वेळीच आळा घातला पाहिजे आणि समाजाचे रक्षण केले पाहिजे. तर अशा प्रकारे हुंडा ही एक सामाजिक पद्धत आहे, समस्या आहे. ही ही माहिती, हा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.